विमानतळ आहे ना त्याला दिबा पाटलांचंच नाव भेटलं पाहिजे यासाठी हे सगळं होणारा प्रयत्न आहे बाई। या आपल्या आवडतीच्या गोष्टी इकडं मल झाली बाई, मल तिला बोलताना पगोली, इकडं पाग कासर, इकडे आहेत गागर आहे, नाणं आहेत, पाट नाणं सगळेच आहे मित्रांनो। इकडं आल्याच्या नंतर आगरी महोत्सव मध्ये आल्याच्या नंतर प्लेट लावलेले आहेत एकदम छान आणि चांगले, म्हणजे आपल्याला घरची आई आहेत मस्त आपला आगरी आहेत आणि आगरी पद्धतीनेच बनवून तुम्हाला इथं किंवा बोंबील असते हे सगळे फ्राय बघायला भेटेल। तर बघा अशा प्रकारे यांचा स्टॉल आहे आणि काय सुरमई आहे, प्रॉन्स कोलीवाडा आहे, जवला आहे, आपली रावसची केरी आहे, चिंबोरी मसाला आहे, प्रॉन्स आणि तुम्हाला थोडा पुढं चालेल ना इथं थोडं। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये। आज आपण आलेले आगरी महोत्सव मध्ये, बदलापूर आगरी महोत्सव मध्ये 3 दिवसाचा एक मोठा असा मेळावा आहे, आगरी कोल्यांचा मेळावा आहे आणि इथे संपूर्ण येणाऱ्या सगळ्या फॅन फॅमिलीचा असेल किंवा बदलापूरकरांचा असेल किंवा इथल्या संपूर्ण मंडळींचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कशा प्रकारे असणार आहे हे आगरी कोल्यांचा उत्सव आणि नक्कीच आपल्याला कल्याण डोंबिवलीच्या आगरी महोत्सवला जाता नाही आलं कारण का माहित नव्हतं कधी होतं, थोडंसं मिसमॅच झाला शर्यतींच्या मुलं आणि आपण इकडे आलेलो आहे। आकाश दादा बोलले आलाय तर बोलतं मुलाखत पण घेता आणि आपला आगरी महोत्सव पण दाखवून जा की कशा प्रकारे असणार आहे। तर चला पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सुरुवात करतो आपल्या व्हिडिओला। मित्रांनो, आगरी महोत्सव मध्ये जाण्यापूर्वी आपण संपूर्ण मॅनेजमेंट बघणार आहोत। समोरच्या साईडला ना पार्किंग वगैरे सगळी सोय आहे आणि इकडं छोटे मोठे स्टॉलवाले असते ना ते बघायला भेटतील आणि आपले पोलीस कर्मचारी देखील असणार आहेत मोठ्या संख्येमध्ये आणि कोणत्याही प्रकारचे भांडण किंवा कसलीच लोकांना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात पोलीस देखील बघायला भेटतात। तसेच बाजूच्या साईडला आपल्याला बघायला भेटतील खूप सारे असा स्टॉलवाले असतील छोटे मोठे आणि एक मोठा असा ग्राउंड, हा ग्राउंड पब्लिकला वेटिंग साठी असणार आहे आणि मला तर वाटतं निःशुल्क असणार आहे इथली प्रवेश फी। तर चला आगरी महोत्सव आपला चालू होते, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे असणार आहे आपला आगरी महोत्सव। मित्रांनो, नक्कीच आगरी महोत्सव म्हणजे आपली संस्कृती जपण्याचा, आपली आगरी कोळी परंपरा कशा असतात त्या दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे। समोरच्या साईडला बघू शकता आपल्याला जेजुरगड पर्वत, शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलाश पर्वत, एक चांगली अशी एंट्री आणि एक्झिट आपल्याला बघायला भेटतं आणि इकडे खेळण्याचे सगळी साहित्य। चला जाऊया आतमध्ये कशा काय प्रकारे असणार आहे आपला आगरी महोत्सव ते दाखवण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, विद्वान तसेच हरिभक्त पारायण आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय देखील आज मोठ्या संख्येने उपस्थित आहे। एक आपल्याला अभंग तसेच आपल्याला भजन कीर्तन देखील बघायला भेटेल। आज पहिला दिवस आहे आणि दिवसाची सुरुवात आपल्याला चांगल्या लोकांच्या हाताने होताना आज बघायला भेटते। तर चला जाऊया हळूहळू आतमध्ये। बघा महाराज देखील आहेत आणि मस्त एक छायाकृती आपल्याला बघायला। मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने होते, तसेच आपला एंट्री केले गेले आपल्याला बघायला एक भेटते चांगली अशी गणेश मूर्ती आणि चांगलं असं एक मंदिर बघायला भेटतं। तर आता अशा प्रकारे आपल्याला स्टॉल वगैरे बघायला भेटतील, छोट्या मोठ्या प्रमाणात दाखवणार आहेत, त्याच्यामुळे स्किप नका करू, तुम्हाला मजा येईल व्हिडिओ। मित्रांनो, भूमिवितरणची एकच मागणी, जे आपले आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ना त्याला नक्कीच दिबा पाटलांचं नाव द्यावं याच्यासाठी बघा सर्वात प्रथम आल्याचे आपल्याला आल्या बघायला भेटतं। इकडं मस्त छान प्रकारे असं आपल्याला विमान उड्डाण आणि इतर गोष्टी बघायला भेटतात। अजून लाईट वगैरे चालू नाही केली, मस्त मॅनेजमेंट पण चांगले आहे। बघा इकडं दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्कीच एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आपल्या आगरी कोळी लोकांना, जे भूमिपुत्र आहेत त्यांना नक्कीच सगळे एकजूट होऊन दिबा पाटलांना आणि आपल्या या जो इंटरनॅशनल विमानतळ आहे ना त्याला दिबा पाटलांचंच नाव भेटलं पाहिजे याच्यासाठी हे सगळं होणारा प्रयत्न आहे। नक्कीच मोठ्या संख्येने आपण जाऊन दिबांना जो विमानतळ आहे ना तिथे नक्कीच दिबांचंच नाव लागलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे। जिथून आपली सुरुवात झाली, नक्कीच जुने आगरी कोळी समाजातील चालीरीती आणि परंपरा आपल्याला बघायला भेटतात। आपले जुन्या काळातले घर जसे असायचे आपल्या आगरी कोळ्यांच्या ते इथे बघायला भेटतात। बघा इकडे
भात जोडणी, हरपणी आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. इथे जोडणी आहे, हरपणी आहे, तिकडे कुंभार मडकी घडवतोय, रांगोळ्या काढतायत. आणि जी आपली जीवा शिवाची बैलजोड असायची ती बघायला भेटते. चांगलं वाटतंय. एक आपली आगरी परंपरा कुठं ना कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मस्त शुभेच्छा देऊया. इकडं मावशी बसले मच्छी विकायला. मच्छी विकणारी आजी आहे तिकडे. आणि जुन्या काळामध्ये जे काही छायाचित्र आहेत ना, शेणाचे गोवरे आणि लाकडाचे गोवरे म्हणजे आपल्या शेलकुंड असायची ना, ती दाखवल्या इकडं. आणि कशा प्रकारे आपल्या फाटी वगैरे आणायची ना, सगळी लोक फाट्यांसाठी जायची ते आहे. आणि इकडं समोरच्या साईडला आपल्याला बोट बघायला भेटतं, बोटीन मासं पकडतात. आणि इकडे जेल्यान समुद्रावर डोली जेव्हा येतात ना, तेव्हा मासे निवडायला जेल्यान मुली लाकडाची मोली म्हणजे लाकडाच्या काट्या सॉरी लाकडाच्या ज्या काट्यांची एंगली होती ना, ती उचलताना आपल्याला बघायला भेटतं. शेतकरी बघा कसा इकडे खत मारताय. चला इकडे गणपती बाप्पाचं तर दर्शन घेतलंय आपण. बघा सगळ्या गोष्टी होतात लग्नामध्ये, ज्या ज्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात ना, ते इकडे आहेत. घागर आहे, नाणं आहेत, पाट नाणं सगळेच आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टी आता सांगू शकत ना. इथे बघा विठ्ठलाची मूर्ती देखील आहेत. आणि इकडे भात वगैरे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि इकडे आपल्याला बघायला भेटतं एक बैलजोड आणि त्याच्यानंतर बैलगाडी. म्हणजे कशा प्रकारे आपल्याला अगोदर ना गाड्या नव्हते, टेम्पो नव्हते, त्यावेळेस आपल्याला सगळी जण बैलगाडीचा उपयोग करताना बघायला भेटलेली. शुद्ध बोलता थोडासा, कारण का सगळ्यांना समजलं पाहिजे. आपली रूढी परंपरा आहे ती सगळ्यांना समजली पाहिजे. इकडं पाग आसू बाई या आपल्या आवडतीच्या गोष्टी. इकडं मल झाली बाई, मल हिला बोलताना पगोली. इकडं पाग, कासरत, आसू. इकडं कोंबऱ्यान. अशा प्रकारे अगोदर ना कोंबऱ्यानं ठेवायचं किंवा त्याच्यानं सगळ्या गोष्टी असायच्या. जसं आता शिका बोलतात त्याला, शिका. इकडं आसू. अजून कावरीचं डबत, कावरवरती ते डबं दिसताना ते. आणि खालच्या साईडला बघा पंजाब रावणापासून सगळ्या गोष्टी. म्हणजे खरी गोष्ट म्हणजे सगळ्या आगरी भाषेनंच लिहिलेलं आहे. इकडं निसन शिडी निसन. अजून जुकार, बैलगाड्यांचा जुकार इकडं. आणि बघायला भेटतं याला कंगा बोलतात, लिहिलेलं असेल. हा कंगा. आणि भुसा यो. आणि ती आकरी. या आकरीचा उपयोग वाळलेली झारा तोराला, तसेच चिसा बोरा सगळे तोराला. आणि इकडं कला केंद्र उंबारलीवर ना आले. वा मस्त मस्त मस्त. शुभेच्छा ना. बघा मस्त एक चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न. मित्रांनो समोरच्या साईडला ज्वेलर्स वगैरे. आता थोड्याच वेळानंतर आपल्याला बघायला भेटेल. समोरच्या साईडला बघताय ज्वेलर्स आणि त्याच्याच बाजूला बघा चिंचा बोरा पण विकलेला आहेत. आणि समोरच्या साईडला बऱ्याचशा गोष्टी आहेत. चला आपण आता जास्त काय बोलणार नाही. स्टॉल बघा तुम्ही, कोणकोणते स्टॉल आहेत ना तुम्हाला आवडतीलच. या आपल्या बदलापूरच्या आगरी महोत्सवामध्ये आता त्यांची तयारी वगैरे चालू आहे. बघा सगळे स्टॉल आहेत ना, तुम्हाला नीट बघून घ्या. म्हणजे इकडे आल्याच्या नंतर आपण एंट्री केले आणि एक्झिट पर्यंत संपूर्ण दाखवणार आहोत आपण. नाचणीच्या भाकरीपासून सगळं भेटेल तुम्हाला. ओके, माझ्या कानातून सीन काढून टाकलं थोडा बेस्ट. हर्षलेच्या पण कानातून. मित्रांनो सोनू हर्षले मित्रांनो जत्रेमध्ये आल्याच्या नंतर सगळी इच्छा खायला का आणला ते इकडे बघा. मका स्वीट्स मधून जाताना खायला घेऊन जाऊ शकता तुम्ही. इकडे मस्त सगळ्या स्वीट्स वगैरे काही लावून ठेवलेल्या आहेत. आणि प्रिंटिंग आहे. फोटो घेऊन या आणि प्रिंट करून घ्या. 3 दिवसच आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी लाभ घ्या. इकडे चप्पली वगैरे आहेत, चप्पली लावून घेतात. आणि इकडे आपला मोतीबिंद टॅटू असे बरेचसे स्टॉल आहेत. तर चला. आणि मित्रांनो स्टेज एक इम्पॉर्टंट, जिथं म्हणजे या साईडला ना व्हीआयपी एंट्री आहे. आणि येणारे जे पाहुणे मंडळी आहेत ना स्टेजवरती इथून जाणार आहेत. एक मोठा नियोजन आहे, एक चांगला नियोजन आहे. ओके, 500 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि इकडे आपल्याला बलून मात्रे यांच्या प्रयत्नाने आज आपल्याला शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. सुरू करा. फक्त मी जे उभी मंडळी आहे त्यांना वामनजी म्हात्रे यांच्या प्रयत्नाने आज आपल्याला एवढा चांगला आगरी महोत्सव बघायला भेटतं. तर नक्की त्यांना पण शुभेच्छा देऊया. प्रत्येक वर्षी आगरी माणसासाठी नक्की ते झटत असतात. आणि एक चांगला प्रयत्न त्यांचा. आणि आपले दिबा पाटील आहेत ना, त्यांच्यासाठी देखील त्यांनी एक
आपल्याला बघायला भेटला एक जागा बघायला भेटली. तिथे विमानतळाला दिवाणचंच नाव असं लिहिले आहे. नक्कीच आपल्या आगरी समाजाला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून. तर चला शुभेच्छा देऊया आणि जाऊया बघूया कसं काय. मित्रांनो, आगरी महोत्सवच्या करता धरता वामनजी म्हात्रे साहेब यांच्या दोन्ही साईडला आपल्याला प्रतिमा बघायला भेटतात. त्यांनी हे जो आपल्या आगरी समाजासाठी एक चांगला असा उत्कृष्ट ग्राउंड आणि त्याच्यानंतर एवढे सोयी सुविधा ठेवलेल्या आहेत. त्यांच्यासाठी देखील शुभेच्छा देऊया आणि आपल्या संपूर्ण आगरी समाजाला कुठे ना कुठेतरी चांगला एक संदेश किंवा जे आपल्या रूढी परंपरा आहेत ना ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच असणार आहे. तर वामनजी म्हात्रे यांना देखील शुभेच्छा देऊन तसेच बघा आपले वारकरी संप्रदायातील समोर बघता हरिभक्त परायण महाराज देखील आलेले आहेत. तर त्यांची इथे भजन कीर्तनाचा एक कार्यक्रम देखील होणार आहे. तर त्यांना पण शुभेच्छा. प्रत्येक गोष्टीची सुरुवात कुठं ना कुठेतरी जी आपली संस्कृती आहे तिथनं होतं आणि ती संस्कृती जपताना आपल्याला आपली सगळी लोक बघायला भेटतात. मित्रांनो, एक्झिट साईडला आलो. एक्झिट साईडला जायच्या अगोदर बघता एक राजस्थानी पिकल म्हणून एक मोठं शॉप आहे. मला तर वाटतं सगळ्या प्रकारचे इकडे लोणचं भेटतात. भाई किस किस चीज का लोणचं आहे? कौन सी है थोड़ा सा बोल. फनस का है, करेला है, मैंगो है, मिक्स में है, आंवला है, मिर्ची है, गुंदा रहता है राजस्थानी फल है, करवंदे का है, नींबू है, पांच वैरायटी में, हैदराबादी आम है, गाजर मूली है, गरुआ मिर्ची है, बनारसी है, ये कोथमीरी चटनी है, कोल्हापुरी चटनी है, खटाई है, मीडियम मिर्ची है, नींबू मिर्ची आएगा, हैदराबादी जीरा आएगा, गाउटी आएगा, लहसन में आएगा 2 वैरायटी, तीखा मीठा, उसके बाद में मीठा आएगा. कैसा मतलब ये अलग अलग प्राइस में सबका अलग अलग प्राइस है. वजन के हिसाब से रहता है. 100 रुपीज पाव से लेकर 200 तक पाव है इसमें. मित्रांनो, या साईडला स्वीट लोणच्या पासून बघा सगळंच आहे. दिलखुलास भाई याजरान सगळं मिठ्ठ भेटतं आणि सगळ्यांच्या छोट्या पोरांच्या आवडीचा खेळ म्हणजे इथं बॉल टाकायचा आणि प्राइज जिंकून घेऊन जायचा. तसेच या साईडला सगळ्या खेळाच्याच गोष्टी मला तरी वाटतात. स्टेशनरी पासून सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला या साईडला बघायला भेटतात. पाऊस तो या ओके. मित्रांनो, या साईडला आपल्याला गुळाची पावडर पण बघायला भेटतं. ऑर्गेनिक है, 100% शुगर फ्री है. ओके, शुगर फ्री है क्या? जी. कैसा स्टार्ट है मतलब? ये बाय 1 गेट 1 फ्री है. हाफ केजी 60 रुपीज है और 120 1 केजी. तीनों दिन के लिए क्या? हाँ जी, हाँ जी. ओके. मित्रांनो, असे बघू शकता ग्रामायण म्हणून त्यांचा ब्रँड आहे आणि चांगल्या प्रकारे म्हणजे गुळाची पावडर शुगर फ्री असणार आहे. ज्यांना कोणा डायबिटीज आहे ना ते वापरू शकतात. तर चला, लेडीजच्या बॅग वगैरे आणि सगळ्या गोष्टी इथे आहेत आणि आली सध्या ट्रेंडिंगला बघायला भेटणार आहे कानांचे बेकार काम. समोरच्या साईडला मित्रांनो स्वीट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्याच गोष्टी दाखवायला गेलो तर वाहणार नाही, पण आनंद स्वीट म्हणून एक मोठा दुकान आहे बघा या साईडला मामाचा. मराठी माणसांची दुकानं आहेत पण मला तर वाटतं कमी प्रमाणात आहेत. काय विषय नाही, इथं पण समोरच्या साईडला बघू शकता खाण्याच्या वगैरे गोष्टी आहेत, पॉपकॉर्न वगैरे आहेत. मेन पार्टच्या इकडे आता आपण हळूहळू जाणार आहोत. ज्या गोष्टीची आल्याच्या नंतर आतुरता असते ना तिकडे जाणार आहोत. या साईडला पण आपण बघतो लोणचा. मित्रांनो, जत्रा नल्याच्या नंतर लोक विचारतात खायला का आणले. ईशान मामाजी पेढे घेऊन जा, घरांची येऊन सगळी खुश होतील. बघा सगळ्या प्रकारचे मला तर वाटतं मावा आणि पेढ सगळे आहेत आणि मोठे क्वांटिटी मध्ये आणले. मित्रांनो, जत्रा आल्याच्या नंतर ये सेक्शनला जास्तीत जास्त गर्दी असं, कारण का तिथं सगळ्या आगरी खाण्यावाला बघायला भेटतं. आगरी पद्धतीचं जेवण बघायला भेटतं आणि लिहावं खाऊन नाही गेलं तर मजाच का वेगळी. आणि मित्रांनो रिझनेबल रेट मध्ये असतं, जास्त काय रेट नाही. तर चला, समोरच्या साईडला आपण जय महाराष्ट्र तिच्या मसाला पापड आणि इकडे त्यांची संपूर्ण टीम इकडं काय बोलतात नूडल्स बिडल्स सगळा बनवायची आता सुरुवात झाली. इकडे बेल वगैरे सगळ्या गोष्टी भेटतील. बघा समोरच्या साईडला मस्त तव्यावर आता सगळा बनवायला घेतले. सुरुवात तर झालेली त्यांची. जय महाराष्ट्र फास्ट फूड, कांदा मंचुरियन, कॉर्नर मंचुरियन पासून सगळ्याच गोष्टी इथे भेटतील. अजून समोरच्या साईडला बघा काय बोलतात दाबेली बेल हे दाबून खातात लोक आता.
मित्रांनो इथं पण त्यांचा स्टॉल आहे आणि इकडं मंचुरियन चालायला सुरुवात झाली. बाकी याला काही चाऊमिन बोलतात ते सगळे चायनीज गोष्टी पण आहेत या साईडला. तर आपल्याला अशा प्रकारचे फास्ट फूड बघायला भेटेल. इकडे कुल्फी आहे, 30 रुपयापासून कुल्फी चालू. इकडे मंचुरियन आणि त्या सगळ्या म्हणजे खाण्याच्याच गोष्टी आपल्याला बघायला भेटेल. एक चांगलं नियोजन आयोजन. अजून इकडे काय बोलतात खानदेशी खाद्य आहे, खानदेशी खाद्य संस्कृती. आणि इथे सगळ्या प्रकारच्या भाकरी वगैरे बघायला भेटेल आपल्याला. उत्तप्पम डोसम सगळं बघायला भेटेल. समोरच्या साईडला आपल्याला बघा अस्सल पुणेरी चटकदार ओनली भेल. इकडे समोरच्या साईडला भेल आहे. पुण्याची मंडळी असतील ना मित्रांनो, पुण्यावरती घाटावरती जातो ना तेव्हा जास्तीत जास्त लोक या भेलला पसंती देतात. अशा प्रकारची भेल आहे बघा इथं, पुणेरी भेल. आणि इकडं समोरच्या साईडला आपल्याला बघायला भेटतं दिनेश भगत आगरी पद्धतीचा जेवण. आगरी पद्धतीचा जेवण ढाबा का असणारच. तर चला विचारूया कसा कसा असणार त्यांचं नियोजन आजचा. मित्रांनो इकडं आल्याच्या नंतर आगरी महोत्सव मध्ये आल्याच्या नंतर सगळ्यांना अगोदर पडणारी आठवण म्हणजे आपल्याला इकडे समोर बघायला येतं पापलेट. एकदम त्याला एकदम फ्राय होतं आणि समोरच्या साईडला सुरमई आहे. चला ताईच्या बोलू कसं काय असणार आहे त्यांचा. ताई आहेत मस्त आपला आगरी आहेत आणि आगरी पद्धतीनेच बनवून तुम्हाला इथं ताज्या तव्यावरची चव बघायला. इकडे आपण फ्राय केलेला पापलेट बघता आणि आपली आगरी संस्कृती जपण्यासाठी ताई आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? वर्षा दिनेश भगत. ताई आताच बघितलं आगरी खानावळ आपले या आगरी महोत्सव मध्ये बघायला भेटतं. म्हणजे बरीचशी अशी स्टॉल बघितले आगरी लोक. आता बघल्याच्या नंतर एक मनाला पण वेगळीच काय बोलता आपुलकी जाणवली. काय सांगाल आज आपल्या स्टॉल वरती काय काय असणार आहे? जवळा चटणी, सुकट चटणी, बोंबील चटणी, पापलेट फ्राय, बोंबील फ्राय, बागडा फ्राय, कोलंबी, मटन, चिकन, गावठी कोंबडा. ताई एवढं स्टॉल फिरलो पण आपली दुकानं थोडीशी कमी दिसतात याच्यात. तुमच्या मनात कसं आलं का आपली संस्कृती पण लोकांना दाखवली पाहिजे. आपला आगरी महोत्सव असला तर आपल्या आगरी लोकांची संस्कृती पण आपलं खाणं पण दाखवलं पाहिजे. काय बोलताय? आजकालची लोक जास्तीत जास्त चायनीज मंचाव याच्यात मध्येच हे केले. पण आगरी चटणी बद्दल काय सांगाल? आपली जवल्याची चटणी बोला, सुकटीची चटणी याच्याबद्दल काय सांगाल? मित्रांनो त्याच्याबद्दल सांगायचं तेवढं कमी आहे. समोरच्या साईडला तुम्ही बघताय त्यांचं संपूर्ण चार्ट आहे. कशा काय प्रकारे मित्रांनो रिझनेबल रेट आहे. राईस पण 60 रुपयाला आणि भाकरी फक्त 20 रुपयाला. जे आपली घरामध्ये आपल्याला ज्या गोष्टी बघायला भेटतात ना त्याच प्रकारे आपल्याला नॉर्मली म्हणजे नॉर्मल प्राइस एकदम स्वस्त प्राइस लावलेले आहे. मला तर वाटतं जाम कमी प्राइस लावले. ताई काय सांगाल एवढी कमी प्राइस काय लावली आपण? नाही आपले ताई एवढी कमी प्राइस काय लावली आपण? आपल्या लोकांना आपली चव समजली पाहिजे. आणि आपला आगरी समाज कशा प्रकारे जेवण असतं काय असतं ही चव लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. काय सांगाल? नक्कीच. बघा ताईने इकडं प्लेट लावलेले आहेत एकदम छान आणि चांगले म्हणजे आपल्याला घरची आठवण येईल. मित्रांनो असं वाटणारच नाही बाहेर. या समोरच्या बांगडा बघता बोंबील बघता त्यांना त्रास देतोय सध्या मी कारण का आत्ताच आगरी महोत्सव चालू झाले. अजून सगळं रेडी पण नाही झाला पण आत्तापासून त्यांची तयारी. तर चला दाखवली अशा प्रकारे तयारी असणार आहे. आणि यांचा स्टॉल म्हणजे नीट आणि क्लीन आहे. सगळ्या गोष्टी करून आणलेल्या आहेत. समोरच्या साईडला तुम्हाला गरमागरम भेटण्यासाठी आपल्याला समोर एक गॅस पण आहे. आणि इकडे बघा बोटी बघा कशी अख्खी मोठी प्लेट मध्ये भरले. तर चला ताईला शुभेच्छा द्या आणि भरभरून प्रेम द्या आपल्या दिनेश दादाच्या आपल्या या स्टॉलला गरिबाचा ढाबा. आणि नक्कीच नावाप्रमाणे त्यांनी त्यांची क्वालिटी पण ठेवले आणि तशाच प्रकारे त्यांची प्राइस पण ठेवले. साज सजावट करतात. ताई पण आहे. ताई तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढे जातो मी. मित्रांनो एक स्टॉलला गर्दी असली ना तर इथं मधनं मोजिटो प्या आणि लगेच आपला इकडे दुसरा आगरी खानावळ ढाबा आहे त्याला पण लगेच विजिट करा. तिकडे जर गर्दी असेल ना नक्कीच इकडे या आणि विजिट द्या. तर चला यांच्याशी बोलूया काय काय असणार यांच्याकडे त्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. मित्रांनो समोरच बघताय जळगाव स्पेशल म्हणून एक दुकान आहे आणि तिकडे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या पिठला ठेचा अजून चटणी भाकरी अजून बरेचशा वरती सगळं वाचू शकता. आता मी काही वाचित नाही. अशा प्रकारे असणार आहे यांचा स्टॉल आणि आत्तापासूनच त्यांनी सुरुवात केली. बघा इकडं पोळी भाजीपासून सगळ्या तुम्हाला पिठल्यापासून ठेचा भाकरी सगळ्या काही गोष्टी बघायला भेटतील. तर नक्की
जळगाव स्पेशल आपल्याला एक स्टॉल दिसतंय, त्यांना पण व्हिजिट करा. कोणाला याच्यातल्या काही गोष्टी आवडत असतील तर नक्कीच हे करा. समोरच्या साईडला बघू शकता मालवणी हॉटेल देखील आहे आणि मला तर वाटतं संपूर्ण मालवणी पद्धतीचं जेवण यांच्याकडे असेल. तर त्याला ताईंच्या आता भाऊच्या बोलूया नक्की काय. मित्रांनो कामामध्ये व्यस्त आहेत, स्किप करूया. तर चला जाऊया समोरच्या साईडला. मस्त इकडं आपल्याला बघायला भेटतं फ्रूट ज्यूस आणि फलांचं सेंटर आहे. तर नक्कीच त्यांना पण शुभेच्छा द्या. असे बरेचसे आपले हॉटेल वगैरे आहेत, तर ते काही दाखवत नाही. चला बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत आल्याच्या नंतर तुम्हाला दिसतीलच. तर अशा प्रकारे असणार आहे आपला आगरी महोत्सव. मित्रांनो हॉटेल सिंधुदुर्गपाशी आलो आहे आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारचे सी फूड वगैरे बघायला भेटतील. इकडं जवलापासून सुकटीपासून सगळ्या प्रकारच्या सी फूड्स असतील किंवा सुकी मच्छी असेल ती बघायला भेटेल. मोठा तवा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता इथे थोड्या वेळानंतर ना आपल्याला सुरमई, पापलेट, कोलंबी, बांगडा असू द्या किंवा बोंबील असू द्या हे सगळे फ्राय बघायला भेटतील. तर बघा अशा प्रकारे यांचा स्टॉल आहे आणि संपूर्ण मोठ्या प्रमाणात तुम्हाला चिकन मटन पासून सगळे सी फूड्स वगैरे बघायला भेटतील. सोलकढी असू द्या, कलेजी पाव असू दे, चिकन पाव असू दे, चिकन किमा असू द्या. बघा अशा प्रकारे असणार आहे संपूर्ण गोष्टी. आता त्यांचे स्टॉल वगैरे मांडतात त्याच्यामुळे काही आपण त्रास नाही देत त्यांना. अशा प्रकारे असणार आहे त्यांचं संपूर्ण मॅनेजमेंट. एक सगळ्या गोष्टी त्यांनी मांडून घेतलेल्या बघा. लॉलीपॉप सुद्धा पीस आहे. मित्रांनो वेसावावरनं मच्छी आले इकडं आणि समोरच बघता एक मोठं नाव दिसलं वेसावा. सी फूड खायचं तर वेसावला जायचं असं म्हणतात. इकडं आपल्या मावशी देखील आहेत. मावशी कक बनवत मावशी वेसावशी आल्या का? आता वर्षावर सी फूड फेस्टिवलला येतो आणि नक्कीच एक चांगलं वाटतं. जाम भारी भारी असतं, मच्छी असतं. तशाच प्रकारची मित्रांनो बोलतो ना तव्या अख्खी बोटी पुरतं तशा प्रकारची इकडं सुरमची बोटी वेसावला. नक्कीच मित्रांनो सगळ्या प्रकारचे सी फूड आपल्याला इकडे बघायला भेटतात आणि सगळ्या आगरी पद्धतीने बनवलेलं असतात. आता सुरुवात झाली त्याच्यामुळे बघा आपल्याला अशा प्रकारे इकडे फ्राय वगैरे होतात. जास्त काही आपण त्रास नाही होणार, पण कशा काय प्रकारे असणार आहे काय काय असणार आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपला आणि वर्सोव्याचा एक वेगळाच नातं आहे आणि नेहमीच आपण वर्सोव्याला जात असतो. तिकडची जी रूढी परंपरा आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करत असो. तर चला मावशीला विचारूया काय काय असणार आहे. मसरा सी फूड. नमस्कार, माझं नाव अर्चना कासकर, खास वर्सोवावरून आलो. मसरा सी फूड. आज आपल्याकडे काय काय आहे? आज आपल्याकडे भरलेला पापलेट आहे, मसालामध्ये हे आहे, सुरमई आहे, प्रॉन्स कोलीवाडा आहे, जवला आहे, आपली रावसची केरी आहे, चिंबोरी मसाला आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे, बोंबील फ्राय, बरेच प्रकार आहेत. काय सांगाल आज बदलापूरकरांसाठी? आज वर्सोवरनं आलेत एक ताजी फिश घेऊन आणि जी कोली चव आहे ती इथल्या लोकांना खास आम्ही वामन दादाच्या आग्रहावरून वामन दादानी आम्हाला आमंत्रण दिलंय या बदलापूरकरांसाठी. या तुम्ही नक्की या ताई. वर्सोवरून आम्ही खास आलो इथे. काही कशा प्रकारे असणार आहे आपल्या जी फिश आहे इथे समोर बघतोय आपण भरलेलं पापलेट. कसं असणार आहे पापलेट? हे मसाला पापलेट आम्ही 700 रुपयाने देतो. इतका मोठा पापलेट भरलेला आणि हा कोली मसाल्यामध्ये आम्ही ठेसून भरलेला आहे. हा, आणि तुम्हाला ऑर्डर प्रमाणे आम्ही गरम गरम करून देऊ. हा, आणखी इकडे आपण बघतो सुरमई आहे. काय सांगाल कशी? अशी हातभर सुरमई फक्त 600 रुपयाला, खास बदलापूरकरांसाठी. बघा ताईंच्या स्टॉलला नक्की विजिट द्या. एक कोली मसाल्यामध्ये आपल्याला एक मॅरिनेट करून ठेवली. हा, बांगडा पण आहे, रावस आहे आपल्याकडे, चिंबोरी आहेत, सुरमई आहे, प्रॉन्स आहेत. नक्की ताईंकडे आपण जात असतो. खास बदलापूरकरांसाठी आम्ही वर्षावरून आलेलो आहोत. नक्कीच बदलापूरकरांनो आज ताईला प्रेम द्या. हा, नक्की या, नक्की भेट द्या. चवदार मासे खाण्यासाठी नक्की द्या. मसराच्या स्टॉलवर या. मित्रांनो ज्यांना फास्ट फूड खायचं आहे तिकडं पटॅटो फ्राईज वगैरे आणि या सगळ्या गोष्टी आहेत या समोरच्या साईडला आहेत. या अशा काही गोष्टी ज्यांना कोणाला खायच्या असतील ना आहेत बघा. आणि संपूर्ण जागा दाखवतो अशा प्रकारे असणार हा फूडचा स्टॉल आहे या साईडला. सगळ्या गोष्टी आहेत
मित्रांनो समोर बघताय बालाजी आगरी खानावळ आहे आणि तुम्हाला इकडे सी फूड फास्ट फूड देखील बघायला भेटेल. सगळ्या गोष्टी आहेत इकडे. त्याचपूर्वी आपण बघूया बालाजी आगरी खानावळ. मित्रांनो सगळ्या प्रकारचे आपल्याला आगरी डिशेस आहेत ना ते इकडे बघायला भेटेल. सुरुवात करू इकडे बोंबलांची चटणी, लॉलीपॉप, अजून सुकटीची चटणी, जवल्याची चटणी, कलेजा, दाल मुंडी, पाय, सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. मित्रांनो प्राइस वगैरे आहेत. तुम्हाला जर नक्कीच येणार असाल ना तर प्राइस आहेत. प्राइस प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. सगळ्या गोष्टी आहेत तिकडे. बांगडा मसाला पासून मित्रांनो रिजनेबल रेट आहेत आणि स्वस्त तुम्हाला बघायला भेटतील. प्रॉन्स पासून, कोलंबी पासून सगळ्याच गोष्टी. चिंबोरी आहे तिकडे. अजून चिकन सुका, चिकन मसाला, चिकन मटन लपेटा, मटन मसाला, सगळ्या गोष्टी आहेत. बघा अशा प्रकारे असणारे आपल्या बालाजी आगरी खानावळ. नक्की विजिट द्या आपल्या या बदलापूरकरांच्या आगरी महोत्सव मध्ये. आणि समोरच्या साईडला मला तर वाटतं फिश फ्राय करायला लावलंय. त्यानंतर रिंगण होईल. सर्वांनी त्या रिंगणाला भरपूर मनसोक्त आनंद घ्यायचा आहे आपल्याला. मित्रांनो रिजनेबल रेट मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतील. तर नक्कीच दादांच्या स्टॉलला व्हिजिट द्या. आणि कोपऱ्यामध्ये एक जाताना दाखवतो तुम्हाला आणि एक चांगली चव देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. मित्रांनो दिनेश भोईर यांचा एकविरा हॉटेल म्हणजे आपल्याला आगरी माणसाचा एक स्टॉल बघायला भेटतं. इथं सगळ्या प्रकारचं बघा तंदूर करून, अजून लॉलीपॉप पासून सगळ्या गोष्टी आणि फ्रायर वगैरे सगळ्या आहेत. ताई आहेत आणि दादा आहेत. यांचा स्टॉल आहे. तर नक्की दादांच्या स्टॉलला व्हिजिट द्या. आपल्या आगरी माणसाचा एक चांगला स्टॉल आहे. चायनीज खायची जर इच्छा झाली तर नक्कीच ताईच्या आणि दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा. नक्कीच एकविरा हॉटेल या नावाच्या मुलेच मित्रांनो इथं थांबलो. बरीचशी दुकानं बघलं पण नक्कीच आपल्या आगरी माणसाचं दुकान इथं बघायला भेटतं. चायनीज खायचं असेल तर नक्कीच दादांना व्हिजिट करा. आणि बघा सगळ्या स्वच्छ आणि नीट आणि क्लीन. मित्रांनो हे दोन्ही जोडी दोघे जण बघतात, जोडपं बघतात. एक चांगला म्हणजे आपल्याला नेहमीच काय बोलतात खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न असणार आहे. माझं नाव दिनेश भोईर. एकविरा चायनीज सेंटर आहे आमचा. आमच्या इथं राईस, नूडल्स, लॉलीपॉप, चिल्ली, परत आमच्याकडे चिकन फ्राय आणि अजून भुजिंग आहे, तंदुरी आहे, लॉलीपॉप आहे, असं इतर म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे सगळं आहे. आगरी 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 स्वतः आगरी कुक आहे. बाबांच्या शुभांच्या सुद्धा दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी पहिल्यांदा गणपती बाप्पाचं पूजन या ठिकाणी आपण करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु सर्व कार्येषु सर्वदा. बोला गणपती बाप्पा. माझी मिसेस आणि मी. आगरी गुणांची कुलस्वामिनी एकविरा मातेच्या प्रतिमेची भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या इथं. एकविरा माते की जय. मित्रांनो जाण्यापूर्वी बघूया आणखी एक आगरी स्टॉल आणि येथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे बघायला भेटेल. इकडं सगळ्या प्रकारची मटन थाली, चिकन थाली, तसेच बांगडा थाली, अजून सर्व प्रकारचे जवला असतील, सुकट असतील, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला भेटणार आहेत. तर चला बघूया दादांकडे काय. दादा नमस्कार. नाव काय तुमचं? दादा कुठून आलेत आपण? ओके जवळने झाले. दादा काय सांगाल काय काय असणार आहे आपल्याकडे? आपल्याकडे मटन थाली भेटेल, चिकन थाली भेटेल आणि मच्छीमध्ये सुरमई आहे, पॉम्पलेट आहे, जवला आहे, बोंबील आहे. दादा नक्कीच आगरी महोत्सव मध्ये आगरी कोल्याने एक प्रथम प्राधान्य असतं. तसंच आपला स्टॉल पण इथे आहे. येणाऱ्या जे खाणारे असतील त्यांना काय सांगाल तुम्ही? कशा प्रकारे आपण चव देणार आहेत आणि कशा प्रकारे प्राइस असणार आहे? आपल्याकडे पूर्णपणे फ्रेश आहे. मच्छी चुलीवरचे बनवलंय सर्व महिलांनी. आपले घरगुती जेवण आहे, एकदम रुचकर आहे, चविष्ट जेवण आहे. नक्कीच मित्रांनो आगरी जेवण म्हणजे नक्कीच सर्वांचं आवडतं जेवण. तशाच प्रकारे तुम्ही बघू शकता मटन थाली, चिकन थाली आणि अशा संपूर्ण प्रकारचे तुम्हाला थाल्या बघायला भेटतील. अजून आताच चालू केले आणि तिकडे बघा कमीत कमी घरातल्या आपल्या महिला मंडळी आहेत ना 4 ते 5 जणी काम करतायत. म्हणजे आता थोड्या वेळानंतर चालू होणार आहे. नक्कीच दादाच्या स्टॉलला व्हिजिट द्या. आपल्या इकडे बघता आगरी खानावळ. मित्रांनो तत्पूर्वी छोटी मोठी भूक लागली असेल ना तुम्ही इकडं पाणीपुरी, शेवपुरी, अजून मोजिटो वगैरे याचा आनंद घेऊ शकता. मॅनेजमेंट खूप चांगले, सुटसुटत्या सगळ्या स्टॉल आहेत. आणि इकडं आपल्याला बघायला वाटतं रोलर कोस्टर, फ्रूट आईस्क्रीम असं ना तो. चला जाऊया आता हळूहळू पुढं आणि दाखवूया या बदलापूर नगरीमधल्या आणखी काही जे स्टॉल आहेत ते.
मित्रांनो जिथे खेळणी वगैरे असतं सगळ्या गोष्टी असतात ना तिथे आलेलो आपलं म्हणजे किड्स झोनमध्ये. किड्स झोनमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे आपल्याला इकडं पोरांना खेळण्यासाठी गोष्टी बघायला भेटतील. आणि या साईडला बघा बजरंगबली आहेत. नक्कीच एक चांगलं आयोजन नियोजन बदलापूरकरांसाठी आणि संपूर्ण येणाऱ्या पाहुण्यांसाठी. अरे मित्रांनो ट्रेन पण आहे इकडं. बघा आगरी महोत्सव मध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे छोटी पोरं सोबत असतील ना तर नक्की त्यांच्यासाठी काही ना काहीतरी एक नवीन गोष्टी बघायला भेटतात. आणि एक चांगल्या मोठ्या एरियामध्ये ट्रेन पण बघायला भेटते. ही ट्रेन मला तर वाटतं या साईडनं गोल गोल फिरेल. ओके ही बघ पहिला पेरा मित्रांनो किड्स झोन दाखवतो तुम्हाला, बाकी काही बघू नका. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि इथं मिकी माऊस मध्ये बसायची मजाच काय वेगळी. जेव्हा आम्ही लहान होतो त्या टायमाला बसायचो आणि आता चालू झाले त्याच्या मुलं गिराकांना नंतर यांना सुधणार राहणार. आता झोपा काढून घ्या तुम्ही पहिल्या नंतर इशम बदलापूर मध्ये रास पैसे जेवण झाले. एक बघा मोठा आकाश पालना आणि इकडे होडी. अजून तिथं काय बोलतात तो बऱ्याचशा गोष्टी ब्रेक डान्स वगैरे आहे. आणि काय आहे टोर्नेडो इकडे टोर्नेडो आणि ब्रेक डान्स. आणि इकडे राजेश भाई आहे. नाही भाई मी याच्यात न बसत. लय बेकार. चला मित्रांनो अशा प्रकारे असणार आहे आपला आगरी महोत्सव. या सगळ्यांनी विजिट करा आणि नक्की शुभेच्छा द्या आपल्या आगरी कोळी संस्कृतीला. येणाऱ्या काळामध्ये आणखी आपल्या आगरी कोळी लोकांचे स्टॉल या आपल्या आगरी महोत्सव मध्ये बघायला भेटतील. आणि जास्तीत जास्त आगरी कोळी लोक पुढे कशी जातील याचा विचार केला जाईल 100%. याच्या बसायला लय भीती वाटतं. बाकी बघा अशा प्रकारे असणार टॉर्नेडो चालू झाले आतापासूनच मित्रांनो चालू झाले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या चोऱ्या किंवा कोणतीच नियमांचं उल्लंघन व्हावं नाही म्हणून पोलीस देखील आपल्याला तैनात केलेले बघायला भेटतात. एक नियोजन चांगलं नियोजन आणि बदलापूरचं एक आपल्याला नाव व या आगरी महोत्सवद्वारे हे वरती नेण्याचा प्रयत्न नक्कीच आयोजकांचा बघायला भेटेल. मित्रांनो लोक यायला चालू झाली आणि आता आमचा जायचा टाइम झाला. तर चला अशा प्रकारे होता आपला बदलापूरचा आगरी महोत्सव. इथे जवळ आलेलो. आणि मित्रांनो एक खास गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचं तिकीट वगैरे नाही. सगळे समाजाचे लोक इथे येऊ शकतात आणि जी आपली आगरी परंपरा संस्कृती आहे ती कशा प्रकारची आहे ते बघू शकतात. तर नक्कीच शुभेच्छा देऊया आणि चला जाऊया भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आकाश दादा पण बोलला म्हणून एक चांगली व्हिडिओ बनवली. तर चला शुभेच्छा देतो.